श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यात ही संकष्टी चतुर्थी आहे तर कार्तिक महिन्यातील ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. आपल्याला या दिवशी तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यासोबतच आपण संकष्टी चतुर्थीचे छोटे छोटे कोणते उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्याला बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या जीवनातील विघ्ने, दुःखे, संकटे, ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर याचे निवारण होईल. आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येची देवता आहेत. त्यासोबतच आपल्या भक्तांवर येणारी विघ्ने हे गणपती बाप्पा दूर करत असतात. आपल्या भक्ताने जर आपली मनोभावे भक्ती केली तर फक्त आपली भक्ती करण्याने सुद्धा गणपती बाप्पा जे आहेत तर ते भक्तांवर प्रसन्न होत असतात. त्यामुळे उद्या आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर या अडचणी आपल्या दूर होतील. उद्या गुरुवार असल्यामुळे तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू कोणती हे आपण पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये काही छोटे उपाय करायचे आहेत किंवा घरीच तुम्ही हे उपाय करू शकता. तर हे उपाय कोणते? तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक करायचा आहे. त्या मूर्तीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. लाल रंगाचंच हे फूल असावं. त्यासोबतच 21 दुर्वासुद्धा बाप्पांना अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूप, दीप, निरंजन, अगरबत्तीने बाप्पांना ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजा ही गणपती बाप्पांची करायची आहे. त्यासोबतच तुम्ही या दिवशी काही उपाय हे सुद्धा करू शकता. जसं की तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा किंवा किमान 108 वेळेला तरी गणपती बाप्पांच्या या कोणत्याही मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे. जो मंत्र तुम्हाला सोपा वाटतो, जो मंत्र तुम्हाला येतो तर या मंत्राचा तुम्ही जप करा. त्यासोबतच गणपती बाप्पांचा एक प्रभावशाली मंत्र आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. तर या मंत्राचा तुम्ही 108 वेळेला, 121 वेळेला आणि एवढं तुम्हाला जमणार नसेल तर किमान 51 वेळेला नक्की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा जप करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल जे आहेत तर ते घडायला सुरुवात होते. त्यासोबतच आपल्याला या दिवशी खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा कापूर ठेवून संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. तुम्ही संकष्टी चतुर्थीला बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन जास्वंदीचं लाल रंगाचं जे फूल आहे बघा, जास्वंदीचं पांढरं किंवा पिवळं फूल घ्यायचं नाही तर जे लाल रंगाचं फूल आहे तर हे लाल रंगाचं फूल आपल्याला मंदिरामध्ये जाऊन बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच बाप्पांच्या चरणावर किंवा डोक्यावरती 21 दुर्वा हे अर्पण करायचे आहेत. हा उपाय तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊन केला तर नक्कीच तुम्हाला हा उपाय घरी करण्यापेक्षा मंदिरात केल्याने याचे जास्त चांगले रिझल्ट मिळणार आहेत. गणपती बाप्पांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल, तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर नक्की तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात काहीच नाही जमले तर एवढं करा की तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंद आणि दुर्वा या अर्पण करा. त्यासोबतच तुम्ही मंदिरामध्ये बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि डाळिंब तर हे सुद्धा ठेवू शकता. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी दुर्वा आहेत म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिराच्या तिथे जर दुर्वा असतील तर या दुर्वांना म्हणजे एका दुर्वेची दुसऱ्या दुर्वेला तर अशी एक गाठ बांधायची आहे आणि बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो मंत्र तेथेच तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. तुमची जी इच्छा आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे. घरामध्ये जर आर्थिक समस्या चालू असतील, पैशासंबंधी अडचणी असतील, पैसा टिकत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही अर्पण केलेल्या दुर्वांपैकी किंवा इतर कोणीही अर्पण केलेल्या दुर्वांपैकी तुम्हाला 2 दुर्वा या घ्यायच्या आहेत. तुमची जी काही अडचण आहे म्हणजे माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये स्थिर होऊ द्या अशी प्रार्थना बाप्पांना करायची आहे आणि या ज्या दुर्वा आहेत तर त्या घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून या ज्या दुर्वा आहेत तर त्या तुम्हाला तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर होते. तसेच घरामध्ये पैसे येण्याचे नवनवीन मार्गसुद्धा आपल्याला निर्माण होतात. आता आपल्याला बघायचं आहे की उद्या अजून आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही सकाळी जेव्हा आंघोळ करता तर तेव्हा उद्या गुरुवार आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये
तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, 4 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद टाका. गुरुवारी जर आपण चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि याने जर आंघोळ केली तर आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होतात आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे बघा, आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यातून निर्माण होणारी जी नकारात्मकता आहे याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मकता निघून जावी तर यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, आणि गंगाजल नसेल तरी चालेल परंतु चिमूटभर हळद ही टाकून आपल्याला आवर्जून या दिवशी आंघोळ करायची आहे. तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकू शकता. प्रत्येक गुरुवारी शक्य नसेल तर अशा ज्या काही तिथी असतात जसं की पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा संकष्टी असेल तर अशा तिथी जर गुरुवारी आल्या तर तुम्ही आवर्जून चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ आपल्याला करायची आहे. त्याप्रमाणेच उद्या तुम्हाला हत्तीला हिरवा चारा खायला घालायचा आहे. परंतु हत्तीला हिरवा चारा घालणे हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर जी गोमाता आहे तुमच्या घरी असेल, आजूबाजूला असेल किंवा गोशाळेत जा आणि गाईला थोडासा हिरवा चारा खायला घाला. हिरवा चारा जर तुम्हाला घालणे शक्य नसेल तर मग एक छोटीशी चपाती करा. याला जर तूप लावणे शक्य असेल तर तूप लावा किंवा तेल लावा आणि या चपातीवरती तुम्हाला थोडीशी भिजवलेली चणा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो गोमातेला द्यायचा आहे. तिला सर्वप्रथम पायावरती पाणी अर्पण करा, हळदी कुंकू लावा आणि हा नैवेद्य द्या. शक्य असेल तर तुम्हाला धूपदीपाने सुद्धा गोमातेला ओवाळायचा आहे, नमस्कार करायचा आहे, आपली समस्या सांगायची आहे. तसेच तुम्ही जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसाठी मोदक करणार असाल तर आवर्जून या चपातीवरती एक मोदक ठेवा आणि हा असा नैवेद्य तुम्ही गाईला खायला देऊ शकता. म्हणजे चपाती आणि त्यावरती हरभरा डाळ आणि गुळाचा खडा असा नैवेद्य द्या किंवा चपाती आणि त्यावरती तुम्ही मोदक ठेवला तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला एक वस्तू म्हणजे जी आहे तर ती यापैकी कोणतीही एक वस्तू, हिरवा चारा द्या, चपाती आणि गूळ द्या किंवा मोदक आणि चपाती, तर यापैकी कोणतीही एक वस्तू जी शक्य असेल ती तुम्हाला गोमातेला खायला द्यायची आहे. आता पाहूया की उद्या गुरुवार असल्याने तुळशी मातेला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. तर तुम्हाला रोजच्या प्रमाणे तुळशी मातेची विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. चमच्याभर कच्चं दूध हे तुळशीला अर्पण करायचं आहे. दूध हे कच्चं असावं, तापवलेलं दूध नाही. चमच्याभर कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करा आणि त्यासोबतच आपल्याला चिमूटभर हळद ही सुद्धा तुळशी मातेला अर्पण करायची आहे. हळद जी आहे तर ती नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट करण्याचं काम करते. त्यासोबतच हळद माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करते. तुम्ही जर प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला कच्चं दूध आणि चिमूटभर हळद अर्पण केली तर आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये जे धन, वैभव, सुख, समृद्धी आहे तर यामध्ये वाढ व्हायला मदत होते. परंतु प्रत्येक गुरुवारी गडबडीमुळे, आपल्या कामांमुळे या सर्व गोष्टी करणे शक्य नसतात. त्यामुळे उद्या संकष्टी चतुर्थीला गुरुवार आलेला आहे तर या योगावरती तुम्ही नक्कीच तुळशी मातेला एक चमच्याभर कच्चं दूध आणि चिमूटभर हळद ही अर्पण करा. त्यासोबतच उद्या चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला उपवास नाही केला, व्रत नाही केले तरी चालेल, परंतु चंद्राला तुम्हाला एक तांब्या पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं चमच्याभर दूध टाका आणि हे अर्ध्य आपल्याला चंद्राला द्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्ध्य देतो त्याप्रमाणे चंद्राला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे अर्ध्य अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आपण या दिवशी चंद्राचे जरी दर्शन केले तरीसुद्धा आपण गणपती बाप्पांच्या दर्शना इतके पुण्य प्राप्त करू शकतो. त्यामुळे असे साधे सोपे उपाय आहेत जे संकष्टी चतुर्थीला केले तर नक्कीच बाप्पा जे आहेत तर ते आपल्यावरील संकटे दूर करतात.